मागच्या 3 दिवसांपासून गाजत असणाऱ्या ज्योती मल्होत्रा प्रकरणाला जर आपण केंद्रस्थानी ठेवलं, या प्रकरणाला अनुसंगून जर विचार केला तर कालपर्यंत जवळपास 10 जणांना देशभरातून अटक करण्यात आली। ज्योती मल्होत्रा या हरियाणाच्या यूट्यूबर तरुणी व्यतिरिक्त जे लोक पकडले गेलेत त्यात पंजाबातल्या मालेरकोटा इथली एक विधवा जिचं नाव आहे गजाला आणि यामीन मोहम्मद यांना अटक झाली। हे दोघेही पाक दूतावासातल्या त्या दानिशसोबत संपर्कात होते। त्याला हवी असलेली ही जी काही माहिती आहे ती पुरवण्याच्या बदल्यात दानिश त्यांना ऑनलाईन पैसे चुकते करत असायचा, अशी माहिती पुढे आली। त्यानंतर पंजाबच्या पटियाला इथला खालसा महाविद्यालयातला 25 वर्षाचा राज्यशास्त्राचा विद्यार्थी देवेंद्र सिंग याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून हरियाणाच्या कैठलमध्ये अटक करण्यात आली। पोलिसांनी सांगितलं की त्याने पटियाला लष्करी छावणीच्या छायाचित्रांसह काही संवेदनशील माहिती, क्लासिफाईड इन्फॉर्मेशन ISI एजंटला पुरवल्याचं आढळून आलेलं आहे। देवेंद्र सिंगला अटक झाली त्यावेळी या बहादरानं पिस्तूल आणि बंदुकीचे फोटो फेसबुकवर अपलोड केले होते आणि हा सुद्धा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानला भेट देऊन आलेला आहे असं चौकशीत समोर आलं आहे। त्यांच्याप्रमाणेच अरमान, तारीफ, नौमन इलाही, मोहम्मद मुर्तुजा अली, शहजाद, सुखप्रीत सिंग आणि करणबीर सिंग अशा तब्बल 10 जणांना अटका झाल्या। यातले बहुतेक लोक हे भारत पाकिस्तानच्या सीमेवरच्या पंजाब राज्यातले आहेत। एक यूपीतला आहे, दुसरा आहे हरियाणातल्या पानिपतमधला। यांनी एक सामान्य माणसासारखं वागत, म्हणजे कुठलाही अतिरिक्त गुप्तचर असं न दाखवत, म्हणजे आपण सिनेमात बघतो तसे अजिबात वाटत नाही ती माणसं, सामान्य माणसासारखं वागत भारतातल्या सीमावर्ती भागातल्या काही महत्त्वाच्या लष्करी तळांचे फोटो त्यांना जिओ टॅग करून सोशल मीडियावर टाकणं, काही लोकेशन्स टॅग करणं, कधीतरी विचारलेल्या प्रश्नांना अनुसरून स्पेसिफिक माहिती पुरवणं असले उद्योग हे लोक करत होते। या बदल्यात त्यांना फक्त काही रुपये खिरापतीत मिळाले। कागदाच्या काही नोटांच्या बदल्यात हे भारत मातेच्या दुधाचा सौदा आपल्याच शत्रूशी करून बसले होते। मी काल जसं म्हणालो होतो त्याप्रमाणे हे जे सापडलेत ते हिमनगाचं टोक देखील नाही आहे। असे असंख्य गद्दार भारतातल्या कानाकोपऱ्यात लपलेले आहेत। त्यांना शोधून काढणं हा खरा टास्क आहे। काही जण म्हणतात तुमची रॉ ती देखील पाकिस्तानात एजंट्स पेरून ठेवते, तुमचे अज्ञात लोक परदेशात भारताच्या शत्रूंना ठोकून पळून जातात। खरं आहे, पण मी या दोन्ही गोष्टींमधला फरक समजावून सांगतो तुम्हाला। पहिली गोष्ट, भारताच्या गुप्तचर यंत्रणेतले बरेचसे एजंट हे परदेशात आपली ओळख लपवून वेगळ्याच आयडेंटिटीसह वावरत असतात, पण ते भारतीय असतात। तिथून काही माहिती, बऱ्याचशा घडामोडी या भारतीय यंत्रणांना पुरवत असतात। या कामी त्यांना तिथले काही स्थानिक लोकसुद्धा मदत करतात। त्यांना ॲसेट्स असं म्हटलं जातं, जे हे काम पैशांसाठी करतात। त्याच ॲसेट्स कॅटेगरीतले जे पाकिस्ताननं, अमेरिकेनं, बांगलादेशानं, चायनानं भारतात देखील तयार करून ठेवलेले आहेत, जे आता पकडले जात आहेत। आता अज्ञातांबद्दल सांगायचं झालं तर ते प्रोफेशनल किलर्स आहेत, ज्यांना तुम्ही पैसा देऊन हायर करू शकता आणि ते तुमच्या टार्गेट्सना परदेशात जिथे असतात तिथे जाऊन ठोकतात। या अज्ञातांमध्ये भारतीय नागरिक स्वतः किंवा भारताचा एखादा गुप्तचर यंत्रणेतला अधिकारी सहभागी असणं अशक्य असतं, कारण अशा प्रसंगी पकडलं जाणं हे त्या अधिकाऱ्यासह देशाला महागात पडू शकतं। म्हणून अज्ञात हे 100% भाडोत्री मारेकरीच असतात। ज्योतीची केस थोडी वेगळी आहे। तुम्हाला आठवत असेल तर ज्या दिवशी पहलगामच्या बैसरण घाटीत हमला झाला, आपले निष्पाप नागरिक मारले गेले, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या हाय कमिशनमध्ये एक जश्न सुरू होता, सेलिब्रेशन। आणि या सेलिब्रेशनसाठी त्या हाय कमिशनमधला एक कर्मचारी दाढीवाला बाहेरून केक घेऊन आत निघाला होता, इतक्यात तो मीडियाच्या हातात सापडला। Cake for what is the celebration for? Are you from Pak High Commission? What is this? Sir, are you from Pak High Commission? Are you from Pakistan High Commission? Sir, where are you from, sir? What is this? What is this cake for? ओकेजन क्या है? ओकेजन क्या है? खाली ओकेजन बता 28 लोग मरे हैं, थोड़ा सा बताइए ना, दुख है इस बात का? What is this? आप कहाँ से आए हैं? Where are you from? बता दीजिए। आप बता दीजिए सर, कहाँ से हैं आप? त्याला घेरून मीडियाने अनेक प्रश्न विचारले, पण तो नालायकासारखा गालातल्या गालात हसत हात निघून गेला। हा जो कोणी नालायक माणूस होता
तो माणूस पाकिस्तानी दूतावासात आयोजित केलेल्या ज्या पार्ट्यांना ज्योती मल्होत्रा हजर असायची त्या पार्ट्यांमध्ये नेमका तिच्या दिमतीला हजर असायचा. फोटो बघा. दानिश नावाचा ISIचा एजंट ज्योतीला लव्ह जिहादमध्ये गुंतवून आसान पैसा दाखवून ज्या पद्धतीनं बहकावत गेला त्या कामात सहाय्यक म्हणून काम केलेला हाच तो पाकिस्तानी ज्यानं पहलगामला 28 भारतीय मारले गेल्यानंतर दूतावासातल्या मास्टर माइंडच्या सेलिब्रेशनची तयारी म्हणून बाहेरून केक मागवला. तो स्वतः हातात घेऊन बाहेरून आत आला. ज्योतीसोबत पाक दूतावासात चहा देणारा जो सहाय्यक दिसतोय तोच हल्ल्याच्या दिवशी केक घेऊन येताना मीडियाच्या हाताला लागतो. याला अनेक लोक योगायोगही म्हणतील, पण असे किती योगायोग ज्योतीच्या बाबतीत आपण मोजायचे. ती फेब्रुवारीच्या महिन्यात जेव्हा टुरिस्ट पहलगामला अजिबात जात नाहीत तेव्हा तिथं पहलगामला जाते. मग लागलीच ती पुढच्या महिन्यात मार्चला पाकिस्तानला जाते आणि त्या पुढच्या महिन्यातच एप्रिलला पहलगामवर हल्ला होतो. हा सुद्धा योगायोग म्हणायचा. अनेक जण विचारतात की यूट्यूबवर अशी कोणती संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्राला देऊ शकतो. मी तर म्हणेन आजकालच्या युगात सोशल मीडियाच मोठं माध्यम बनलंय माहिती पुरवण्याचं. ज्योतीचे ब्लॉग्स नीट बघा. ती महत्त्वाच्या मेट्रो स्टेशनच्या प्रवासाला जाते. ती वंदे भारतचा ब्लॉग तयार करते. ती अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचं लाईव्ह करते, त्याच्यावरचा ब्लॉग करते. अनेक संवेदनशील ठिकाणांवरून ती व्हिडिओज करते आणि हे व्हिडिओज दहशतवादी आपला अभ्यास करायला वापरतात. ज्योतीने आपल्या व्हिडिओतून पाकिस्तानला जे जे काही पुरवायचं होतं ते पुरवलेलं आहे. त्यात ती पाकिस्तानला जाऊन नेमकं काय करून आली आहे हे तपासातून बाहेर येईलच, पण ज्योतीला पूर्णतः गुरफटवून आपल्या तालावर नाचायला लावणं हे त्या दानिशने करून दाखवलेलं आहे. आता हे पकडलेले 10 जण नेमके कोणत्या ट्रॅपमध्ये अडकले होते? खरंच अडकलेले आहेत की बक्कळ पैसा हाच एक विषय त्यांच्या डोक्यात असावा? तुम्हाला काय वाटतं? ज्योती मल्होत्रा ही हनी ट्रॅप झाली आहे, लव्ह जिहादचा मामला आहे की तिला बक्कळ पैसा मिळाला, त्या पैशांसाठी तिने गद्दारी केली? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून जरूर कळवा. ही केक कॉन्स्पिरसी जी आहे ना ती सुद्धा फार महत्त्वाची आहे. त्यावरही जरा सखोल अभ्यास करून आपण बोलणार आहोत. तो जो केक घेऊन येणारा इसम जो ज्योतीच्या दिमतीला आत हजर असायचा त्याचा आणखीन काय ह्या सगळ्या एकंदर प्रकरणात रोल आहे हेही शोधायला हवं. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.